अजूनही घरी हेच प्लास्टिक वापरताय? वर्षानुवर्षे आपल्याला एकच गोष्ट सांगितली गेलेली आहे की प्लास्टिक वापरू नका, ते टाळा, ते असुरक्षित आहे. आणि खरं सांगायचं तर आपल्यालाही हे माहितीच आहे. पण ज्यावेळेस बदल करायचा आपण प्रयत्न करतो त्यावेळेस एकच प्रश्न आपल्या समोर येतो, तो म्हणजे काय प्रॅक्टिकल आहे, काय सुरक्षित आहे आणि आपल्या किचनसाठी काय योग्य आहे. आणि आपल्या रोजच्या भारतीय स्वयंपाकाला काय झेपेल? गरम आमटी, भाजी, उरलेलं अन्न आणि कधीतरी हातातून पडणारे डबे. आता आपण सुरुवात करूयात प्लास्टिक पासून. आपल्या किचन मध्ये आपण हे प्लास्टिक का वापरू नये? सगळ्यात मोठी अडचण काय? गरम अन्न प्लास्टिकच्या डब्यात ओतताच तो डबा वाकतो, त्याचा आकार बदलतो किंवा आतून पांढराही होतो. म्हणजेच काय? प्लास्टिकचं विघटन होतं आणि ते या आपल्या गरम अन्नामध्ये मिसळतं. याचाच अर्थ मायक्रोप्लास्टिक आणि केमिकल्स हे आपल्या अन्नात मिसळत आहेत. विशेषतः तेलकट भारतीय अन्न असेल तर हे अजूनच धोकादायक आहे. आणि तरी देखील आपल्यातले बरेच जण अजूनही प्लास्टिकचे डबे वापरतात. मग येतं स्टील. आता हे स्टील सुरक्षित आहे पण प्रॅक्टिकल नाही. या स्टीलच्या डब्यांमध्ये कोणत्या डब्यात काय आहे हेच कळत नाही. मग त्यासाठी एकतर लेबल लावावे लागतात किंवा मग 4-5 डबे उघडल्यानंतर आपल्याला हवी ती वस्तू सापडते. स्कूलमध्येही स्टीलचा डबा द्यावा तर त्याला प्लास्टिक रॅप करावं लागतं, कारण की हा डबा असा लीक होतो आणि संपूर्ण खराब होतो. स्टीलला पटकन डेंट पडतात, कधी कधी तर त्याला चिरा देखील पडतात. आणि सिलिकॉनची रिंग असलेले असे स्टेनलेस स्टीलचे डबे सुद्धा लीक प्रूफ असतातच असं नाही. सगळं वापरून पाहिल्यानंतर प्लास्टिक, स्टील, सिलिकॉन, अगदी सिरॅमिक सुद्धा मॉडर्न किचनसाठी एकच पर्याय उरतो, तो म्हणजे उत्तम दर्जाचे बोरोसिलिकेट ग्लासवेअर. हीट रेजिस्टंट, केमिकल फ्री, लीक प्रूफ, पारदर्शक आणि टिकाऊ. आता यामुळे किचन मध्ये काम करणं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. इथे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे बोरोसिलिकेट ग्लास कधीही केमिकल सोडत नाही. अन्न कितीही गरम असो, कितीही तेलकट असो, बोरोसिलिकेट पूर्णपणे स्टेबल राहते. म्हणूनच प्रयोगशाळांमध्ये याचा वापर केला जातो. हीट, केमिकल्स कशाबरोबरही हे ग्लास रिॲक्ट होत नाही. खरं तर बोरोसिलिकेट ग्लास अतिशय जास्त तापमानातील बदल देखील सहन करू शकतो. सुमारे 350 ते 360 डिग्री सेल्सिअस पर्यंत. म्हणजे गरम गरम भाजी आतून जरी ओतली ना तरी सुद्धा याच्यावरती काहीच रिॲक्शन होत नाही. उरलेलं अन्न काढून ठेवा, मग ते अन्न फ्रीज करा किंवा मग ते गरम करा. सगळ्यासाठी अगदी एकच डब्बा उपयोगात येतो. प्रत्येक वेळी वेगवेगळं भांडं वापरायची इथे गरजच नाही. बोरोसिल क्लिप अँड स्टोअर डबे रोजची सगळ्यात मोठी समस्या सोडवतात. याला एअरटाईट सिलिकॉन गॅस्केट आहे आणि क्लिप अँड लॉक झाकण आहे. यामुळे हे डबे पूर्णपणे लीक प्रूफ असतात. यामध्ये तुम्ही कोणतीही पातळ भाजी, आमटी, रस्सम, चटणी काहीही ठेवू शकता. हा डबा कितीही उलटा वाकडा तिकडा जरी झाला ना त्यातून एकही थेंब भाजीचा बाहेर येत नाही. आता असे डबे ऑफिसला देताना मला यावरती कॅरी बॅग घालायची गरज नाही. हे डबे लीक प्रूफ असल्यामुळे बॅग देखील खराब होत नाही आणि ऑफिसमध्ये रिहीटिंगची देखील काहीच अडचण नाही. तुमच्याकडे जर असा कोणता एखादा लोकल कंपनीचा ग्लासवेअर असेल तर तुम्ही चेक करू शकता. कालांतराने तो एकदम असा पांढरट ढगाळ पडलेला दिसतो, कारण तो सोडा लाईम पासून बनवलेला असतो. पण जर तुम्ही त्याबरोबर बोरोसिलिकेट ग्लास जर कम्पेअर कराल तर पहा, ही बोरोसिलिकेट ग्लास एकदम क्रिस्टल क्लिअर असते, स्वच्छ. या बोरोसिलिकेट ग्लासवर कोणताही स्क्रॅच नाही, धुरकटपणा नाही. अगदी तुम्ही आपल्या भारतीय किचन मधली कसलीही तेलकट किंवा अगदी गरम गरम भाजी याच्यामध्ये होता याच्यावरती कसलाच परिणाम होत नाही. अगदी वर्षानुवर्षे हे बोरोसिलिकेट ग्लास आहेत तसे राहतात. आपल्या भारतीय अन्नाची चव थोडीशी स्ट्रॉंग असते, म्हणजे लसूण, फोडणी, मसाले याचा वास असतो. पण बोरोसिलिकेट काहीही शोषून घेत नाही, त्यामुळे वास राहत नाही, डाग पडत नाही आणि स्वच्छ करायला फारच कमी मेहनत लागते.
आता ग्लास म्हटलं की तुटणारच असा विचार येतो, हो की नाही? पण बोरोसिलचा हा टफ रेंज ड्रॉप टेस्टेड आहे. बऱ्याचदा भांडी घासताना हातातून हे असे ग्लासवेअर सटकण्याची शक्यता असते आणि ते फुटण्याची शक्यता असते. पण बोरोसिलिकेट ग्लासवेअर इतके टफ आहेत की ते इझिली ब्रेक होत नाहीत. मील प्रिपरेशन सुद्धा खूप सोपं होऊन जातं. भाज्या एकदम चिरून ठेवायच्या आहे किंवा ग्रेव्हीज बनवून ठेवायच्या. माझ्याकडे तर बोरोसिलचा असा हा चॉपर देखील आहे, त्यामुळे आता मील प्रिपरेशनला मला अजिबात वेळ लागत नाही. भाजीची तयारी मी आधीच करून ठेवते. हा इलेक्ट्रिक चॉपर असल्यामुळे फक्त बटन दाबलं की सगळ्या भाज्या व्यवस्थित चॉप होतात. या चॉपरमुळे माझं काम तर आणखी सोपं झालंय. म्हणजे हा जो काही भाज्या चिरण्यासाठी माझा पूर्वी वेळ जायचा ना, तो माझा खूप वाचलाय. या डब्यांमुळे माझा फ्रीज तर एकदम छान मोकळा सुटसुटीत दिसतो. कोणत्या डब्यात काय आहे हे पटकन लक्षात येतं, त्यामुळे फ्रीजमध्ये दिवसेंदिवस कोणतीही भाजी पडून राहत नाही. असं छान आकर्षक फ्रीज ऑर्गनायझेशन हे सर्वांनाच हवं असतं, नाही का? योग्य ग्लासवेअर वापरणं म्हणजे फक्त किचन अपग्रेड नाही, तर तुमची स्वयंपाक करण्याची पद्धत, साठवणं, ऑर्गनायझेशन, अगदी खाण्याची पद्धतही यामुळे बदलते. त्यामुळे बदल करायचाच असेल तर विचारपूर्वक करा. स्मार्ट निवडा, सुरक्षित निवडा, बोरोसिलिकेट निवडा. या सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. एक्स्ट्रा डिस्काउंटसाठी पल्लवी 10 हा माझा कोड तुम्ही वापरू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.